नमस्कार मित्रांनो, आपला मित्र उदय लळा आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील हा सध्याचा सर्वात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता मे महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कापसाचा बाजारभाव। सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता मे महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कापसाचा बाजारभाव। जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर, तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा। आणि त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला तर लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत। शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील हा सध्याचा सर्वात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता मे महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कापसाचा बाजारभाव। जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर, तर याच्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या कापसाची बाजारभाव पातळी आणि मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या दरावरती कशा पद्धतीने होऊ शकतो परिणाम आणि या परिणामामुळे मग मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा बाजारभाव। चला तर मग या आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी ही 62, 63, 64 सेंटच्या दरम्यान आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मे महिन्यात कापसाच्या बाजारभावात प्रचंड सुधारणा होईल याची शक्यता कमी दिसत जरी असली तरी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या भावात 5 ते 7 टक्क्यांची तेजी येऊ शकते असं आहे जाणकारांचं मत। त्याचबरोबर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची असणारी विक्री ही प्रचंड घटायला लागली, पण आवश्यकता कापसाची ही वाढायला लागली। शिवाय चीन भारताकडून काही अंशी कापूस हा या ठिकाणी मे महिन्यात आयात करताना दिसू शकतो। असं घडल्यानंतर आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात 100% सुधारणा दिसणार आणि ही सुधारणा कापसाच्या बाजारभावाला 100% 8,000 पर्यंत घेऊन जाऊ शकते। अशा परिस्थितीमध्ये मे महिन्यात कापसाची सध्याची भाव पातळी 7,300 ते 7,800 दरम्यान आहे। ही भाव पातळी सुधारून बाजारभाव 7,500 ते 8,100 दरम्यान पोहोचले तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत। म्हणजे आपल्याला मे महिन्यात कापूस हा 8,000च्या आसपास येताना दिसू शकतो। अशा परिस्थितीमध्ये आपण न थांबता इथं जर कापसाची विक्री केली तर आपला होऊ शकतो फायदा। भविष्यात देशातील बाजारात आता कापसाचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते YouTube चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडलाय लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला एकदा सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो सतत। शेतकरी मित्रांनो, असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदय लळा आपल्या सर्वांना आवडते YouTube चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।